आज तुम्ही तिघांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, काय नेमक्या भावना? खरं तर पुणेकर हे माझं परिवार आहे, कुटुंब आहे. हे तर पत्नी आणि मुलगा आहे, पण सगळेच उमेदवार हे आमच्या कुटुंबातले आहेत आणि त्यांच्यासाठी मी गेली 8 दिवस रस्त्यावर आहे. आजही मी पुणेकरांसाठी धनुष्यबाणाच्या पुढं बटन दाबून त्यांना मतदान केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की पुणेकर हे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील आणि शिवसेनेला विजय करतील. हा माझा विश्वास आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी. आपण ज्या जागेत उभा इथं छत्रपतींनी ज्या वेळेला जिजामातेंनी या ठिकाणी त्यांना घेऊन आले आणि सोन्याचा नांगर फिरवला, तीच ही भूमी आहे. त्यामुळे मला इतका आनंद आहे आज माझ्या आयुष्यातला की माझ्या पत्नीला, मुलाला आणि आम्ही 4 आठही उमेदवारांना मी आज मतदान करतोय. ह्याच्यासारखा आनंद मला कुठला नाही. आज पुणेकर संस्कृती, पुणे शहर वाचवण्यासाठी, पुणे शहराची डेव्हलपमेंट करण्यासाठी, पुणे शहराचा विकास करण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहते. महायुतीमधले तीनही पक्ष पुणे शहरामध्ये वेगवेगळे लढत असल्यामुळे कुठेतरी पॉवर त्यांची डिवाइड झालेली होती. या सगळ्याचा फटका बसेल की फायदा होईल? नाही, शिवसेना ही कायम रस्त्यावर लढणारी संघटना आहे आणि त्यामुळं शिवसेनेला कायम हे पुणेकर डोक्यावर घेतील. कारण स्वाभिमानी शिवसेना हा जो विषय जो येतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रात केलेलं काम आपण बघितलं तर शिवसेना लोक विजय करतील. तरी सुद्धा आता जर आपण बघितलं तर विविध आश्वासनं देण्यात आलेली आहेत, भाजपकडून असतील, राष्ट्रवादीकडून असतील, तरी सुद्धा तुम्हाला वोटिंग सगळ्यात जास्त होईल असं वाटतंय. याचा विश्वास कशासाठी? लाडकी बहीण आमच्या बरोबर आहे, लाडके पुणेकर आमच्या बरोबर आहे आणि सगळेच लाडकी लोक आमच्या बरोबर आहेत. कारण एकनाथ शिंदेने दिलेला शब्द हे पाळतात आणि जाहीरनाम्यामध्ये आम्ही पुणेकरांना दिलेला शब्द आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि आम्ही करू. हा आम्ही शब्द पुणेकरांना दिलाय. बरं, या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यापासून तुम्ही असं म्हणत होतात की आम्ही स्वबळावर लढणार, तुम्ही अर्ज सुद्धा वाटले, त्यानंतर युतीच्या चर्चा झाल्या, मात्र तुम्ही जे म्हटलं होतं ते तुम्ही खरं करून दाखवलं. शेवटी तुम्ही स्वबळावर लढलातच. काय वाटतंय, किती जागा येतील, कसं? नाही, 40 वर्ष मी राजकारणात आहे आणि भारतीय जनता पार्टीची लोक वरिष्ठांना न विचारता किंवा वरिष्ठांची चुकीच्या पद्धतीने माहिती देतात. मला विश्वास होता की हे युती करणार नाही. आम्हाला वेळ मिळाला नाही. वेळ मिळाला असता तर आमचे 160 उमेदवार ताकदीचे आमच्याकडे आले होते. पण आता आमच्या आज युती, उद्या युती करता करता आम्हाला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये या सगळ्या लोकांना बोलून आम्हाला प्रचार करायला लागला. आम्हाला वेळ मिळाला नाही. वेळ मिळाला असता तर तुम्हाला पुण्यात वेगळं चित्र दिसलं असतं. तरी पण पुणेकर जे जे आमचे उमेदवार आहेत ते महानगरपालिकेत पाठवतील. नक्कीच माझ्या बरोबर प्रणव सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा पुणे शहर आणि चुरशीच्या लढती म्हटल्या जातात तेव्हा सगळ्यात महत्वाची, सगळ्यात पहिली जी लढत असते ती म्हणजे धंगेकर विरुद्ध बिडकर. काय वाटतं, चुरशीची लढत होईल? यावेळेस वडील नाहीयेत मैदानात, तू स्वतः आहे. आता माझ्या वडिलांचं 30-35 वर्षाचं काम आहे. मागच्या काही वर्ष मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. तर पुणेकर, जी आमची सुज्ञ जनता आहे ती 100% साथ देईल आणि ती काही चुरशीची होणार नाही असं वाटतं मला. चुरशीची होणार नाही असं नाही. वाटतं? बरं, हे सगळं झाल्याच्या नंतर आता तू स्वतः एक तरुण उमेदवार आहेस आणि मतदार सुद्धा आहेस. सगळ्यात जनतेला आव्हान काय करशील? सर्व जनतेला मी हे आवाहन करेल की 5 वर्ष जो माणूस तुमच्या दारात येऊन काम करणार आहे तुम्ही त्याला मतदान करा. जो आज येईल, थोडं काम करून जाईल, परत तुमच्याकडे दिसणार नाही, तुम्हाला बघणार नाही, अशा माणसाला मतदान करू नका. अर्थात माझ्या बरोबर स्वतः धंगेकरांच्या मिसेस आहेत, ज्या स्वतः उमेदवार सुद्धा आहेत. काय सांगाल, कसा एकंदरीत प्रचार झाला आणि मतदारांना काही आव्हान आहे? प्रचार जोरदार झाला. जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत 11 दिवसात पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. थोडं मी माझ्या मतदारांना असं आवाहन करेन की आपल्याला जर सुरक्षित आपला प्रभाग पाहिजे असेल आणि प्रभागाचा जर विकास पाहिजे असेल तर तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून द्या. जे 5 वर्ष जे तुमच्या दारात येऊन काम करणार आहेत आणि तुमच्यासाठी जर सगळंच सुखकर असणार आहे, आपल्या प्रभागाचा जर विकास आपल्याला करायचा आहे तर तुम्ही त्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही दोघं सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहात, तुम्ही आणि तुमचा मुलगा. काही तयारी, डिस्कशन असं काही झालंय, सल्ला वगैरे काही दिलाय तुम्ही त्याला? हो, त्याला सल्ला मी नक्कीच दिलाय. त्याला सांगितलंय की आपले वडील ज्याप्रमाणे 35 वर्ष जे काम करतायत आणि नेहमी सत्तेची बाजू उचलून धरतायत, तर तूही तसंच काम करायचंय. आणि आमचं एक ब्रीद वाक्य आहे की पैसा, सत्ता हे सोडून जी माणुसकी असते ते तू मुळात म्हणजे ते डोक्यात ठेव
आणि कायम वडिलांसारखा जमिनीवर राहून लोकांची सेवा कर, हा सल्ला मी त्याला दिलाय. मग आता या सगळ्याच्या नंतर भरघोस मतदान होईल असा विश्वास आहे? नक्कीच भरघोस मतदान होणार आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा खूप. आपण बघतोय माझ्या बरोबर धंगेकर कुटुंब होतं, तिघांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि अशा पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये पुण्यातल्या सगळ्याच मतदान केंद्रांवरचं मतदान आता सुरू झालेलं पाहायला मिळतंय. पुढच्या काही वेळामध्ये मोठ्या रांगा लागणार आहेत. आताही आपण बघितलं तर या मतदान केंद्राच्या बाहेर अजूनही काही मतदारांची गर्दी जी आहे ती हळूहळू व्हायला सुरू झालेली आहे. मात्र पुढच्या काही वेळामध्ये हे मतदान आणखी जास्त उत्साहात जल्लोषात सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येकानं घराबाहेर पडून आपलं मतदान करणं हे अतिशय गरजेचं बनलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काही वेळात कशा पद्धतीने पुणे शहरामध्ये मतदान होतं हे पाहणं गरजेचं असणार आहे. दुसरीकडे हे मतदान निर्विघ्नपणे पार पडावं, कुठलीही अनुचित प्रकार या सगळ्यामध्ये घडू नये यासाठी पुणे पोलीस असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांचा तगडा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला असं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.